आहे जिथे लोकांना भावनिक किंवा इतर प्रकारची मदत मिळू शकेल. आणि पोलीस विभागाकडून पण काही मदत दिली जातीये का? हो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत ग्रँड ब्लँक टाउनशिप पोलीस विभागात मदतीसाठी आणि माहिती देण्यासाठी विशेष कर्मचारी उपलब्ध असतील असं सांगण्यात आलं आहे. पोलीस प्रमुख रेनी यांनी हेही मान्य केलं की समुदाय सध्या मोठ्या दुःखात आहे. याशिवाय एका स्थानिक ॲथलेटिक क्लबमध्ये समुदायाला मानसिक आणि भावनिक आधार देण्यासाठी म्हणजे समुपदेशन सेवा उपलब्ध केल्या जातील असंही कळवण्यात आलं आहे. म्हणजे फक्त तात्काळ मदत नाही तर दीर्घकालीन मानसिक आधाराची पण सोय केली जातीये. हो. आणि यातून हेच दिसून येतं की अशा मोठ्या आघातानंतर केवळ तात्काळ वैद्यकीय मदतच नाही तर दीर्घकाळ चालणाऱ्या मानसिक आणि भावनिक आधाराची गरज किती महत्वाची असते. समुदायाला यातून सावरायला नक्कीच वेळ लागेल. खरंय. तर आत्तापर्यंत आपण या दुर्दैवी घटनेचे अनेक पैलू पाहिले.